बालभारती इयत्ता दुसरी मराठी पुस्तकातील पाठ्य आणि काव्य. धडा 5वा. आमची मंजू. ही आमची मंजू फार गुणी मुलगी. ती सकाळी लवकर उठते, दात घासते, तोंड धुते, दूध पिते, नंतर आई तिची वेणी घालते. अंघोळ झाली की स्वतः कपडे घालते. मग ती अभ्यासाला बसते, मन लावून अभ्यास करते. अभ्यास झाल्यावर पुस्तकाची आवराआवर करते. जेवायला बसताना स्वतः ताट मांडते, पेला भरून पाणी घेते. आई तिला जेवायला वाढते. ती प्रत्येक पदार्थ चाखून पाहते. प्रत्येक पदार्थ ती आवडीने खाते. ताटात काही शिल्लक ठेवत नाही. जेवण झाल्यावर ती आईला सांगून शाळेत जाते. शाळेत तिला खूप मैत्रिणी आहेत. मैत्रिणींशी गप्पा गोष्टी करायला तिला फार आवडते. घंटा झाली की मंजू वर्गात जाते, अभ्यास करते, इतरही उपक्रमांत भाग घेते. शाळेत बाईंची शाबासकी मिळवते. खेळताना ती कोणाशी भांडत नाही, रुसत नाही. घरी आल्यावर हात पाय धुणे, आईला कामात मदत करते. आई बाबांशी गप्पा मारते. रात्री जेवण करून झोपण्यापूर्वी वाचन करते. कविता 2. भूल जाऊ. मज मनशी भूल जाऊ. आई कुठे सांगते, थवा पाखरांचा जातो. ओढुनी काय तेथे, सडक घेत वळणे गेली. थेट काय तेथे, नदी जाय वाहत अपुली. काय त्या दिशेने, शीत जात फुंकीत काही. आगगाडी तिथे, तेथे टपालाची गाडी. डाक काय नेते, म्हणती मुले, भरते यात्रा. फार जंगी तेथे, दूर गडे आपण जावे. मनी फार येते, खूप मला मिळतील मौजा. पाहण्यास तेथे